नमस्कार. आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील 5वा अध्याय कर्मसन्यास योग. या अध्यायात नेमकं काय झालं? अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात काय चर्चा झाली? अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, कृष्ण, एकीकडे तुम्ही कर्मयोग सांगता आणि दुसरीकडे संन्यास, मग नेमकं कोणतं श्रेष्ठ आहे? भगवान सांगतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही चांगले आहेत, पण कर्तव्य करत करत मनाने आसक्त न होणं हे कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला नेमकं काय सांगतात? पण ते सोप्या शब्दात बघूया. श्रीकृष्ण म्हणतात, फक्त कर्म सोडून जंगलात जाणं म्हणजे खरा संन्यास नाही. मन शांत ठेवून अपेक्षा न ठेवता कर्म करणं हाच खरा संन्यास. जो व्यक्ती सुखदुःख, यश अपयश यात सारखा राहतो तोच खरा योगी. ज्याचं मन शुद्ध आहे तो कुठेही असला तरी मुक्त असतो. मग हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो? तर गर्भावस्था म्हणजे काय? तर भावना, जबाबदाऱ्या, भीती, अपेक्षा हे सगळं एकत्र असणं म्हणजे ही गर्भावस्था असते. मग हा अध्याय गर्भवती आईला काय शिकवतो? तर आई, तू रोजचं काम कर, घर, ऑफिस, कुटुंब, नातेवाईक हे सर्व कर, सांभाळ, पण मनावर कसलेही ओझं घेऊ नको. रिलॅक्सपणे सर्व गोष्टी कर. मी बेस्ट करत आहे एवढंच पुरेसं आहे. स्वतःला सतत सांग, मी जे काही करत आहे ते छानपणेच करत आहे आणि ते करत असताना त्याचा काय परिणाम होईल, त्याचा काय रिझल्ट मिळेल याची आसक्ती ठेवू नको. ते सर्व देवावर, निसर्गावर सोड. कारण आईचं मन शांत असेल तरच बाळावर त्याचा खोल प्रभाव पडतो. आई जर गोंधळलेली, तणावामध्ये असेल तर त्याचा वाईट परिणाम बाळावर घडत असतो. तेव्हा आई, फक्त कर्म कर, चिंता करू नको, आणि हाच खरा कर्मसन्यास योग आहे. तर आता आपण या 5व्या अध्यायावर म्हणजेच कर्मसन्यास योगावर आधारित सुंदर ध्यान बघूया. आई, रिलॅक्स बसायचं आहे एखाद्या शांत जागी, किंवा तुम्ही जर हे ध्यान झोपण्यापूर्वी करत असाल तर तुम्ही डाव्या कुशीवर शांतपणे झोपू शकतात. हेडफोनचा वापर करू शकतात. आता डोळे अलगद बंद करायचे आहे. 3 खोल दीर्घ श्वास घ्यायचे आहे आणि हळूच सोडायचे आहे. श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूच सोडायचा आहे. श्वास घेताना पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मकता मध्ये जात आहे आणि सोडताना सर्व ताण, चिंता, गोंधळ शरीरातून बाहेर जात आहे असं फील करायचं आहे. हे प्रिय आई, तू जे काही करत आहेस ते पूर्ण मनाने करत आहेस आणि तेवढंच पुरेसं आहे. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात, कर्म करत राहा, पण मन मुक्त ठेवा. म्हणजेच काय? कसलीही आसक्ती ठेवू नका. आज तू तुझं कर्तव्य प्रेमाने करत आहेस, पण परिणामावरचा ताण तू आज सोडून देत आहेस. म्हणजेच काय? तू जे काही काम करत आहे, जे काही कर्तव्य तू पार पडत आहे, त्यातून काय परिणाम होणार आहे त्याचा तू विचार करू नको, त्याचा तू ताण घेऊ नको. तुझ्या पोटातील बाळाकडे लक्ष दे. फक्त तुला फोकस कशावर ठेवायचा आहे? तुला तुझ्या पोटातील बाळाकडे लक्ष द्यायचं आहे. त्याला तुला सांगायचं आहे, बाळा, आई शांत आहे, आई सुरक्षित आहे, आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई, तुझ्या हृदयातून शांततेचा प्रकाश बाळापर्यंत पोहोचत आहे. आता काही क्षण फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष ठेवायचं आहे आणि फील करायचं आहे, जेव्हा श्वास मध्ये जात आहे तेव्हा तुमचं मन हलकं होत आहे, शरीर शांत होत आहे.
हे फील करायचं आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. फील करायचं आहे की मन तुमचं शांत होत आहे, कुठलीही अपेक्षा नाही आहे, कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य एकदम आनंदाने आणि सहज पार पडत आहे. तुमचं शरीर शांत होत आहे आणि शेवटी मनात म्हणायचं आहे, मी कर्म करत आहे पण चिंता सोडून देत आहे. मी शांत आहे, माझं बाळ खूप सुरक्षित आहे. आणि आता हळूहळू एक स्मित हास्य करून डोळे उघडायचे आहे. आता आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या अध्यायात, अध्याय 6 मध्ये. धन्यवाद.